दादा नमस्कार, आपलं नाव? मी जयवंत शत्रुघ्न शिंदे, गाव धानोरे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून माझी जमीन गट नंबर 7 मध्ये आहे। तरी मला जाण्या येण्यासाठी ग्रामपंचायतने 150 मीटर लांब व 5 मीटर रुंदीचा रस्ता केलेला आहे, सिमेंट काँक्रीट झालेला आहे। तरीसुद्धा मला काशीनाथ नामदेव गोरे, बालाजी काशीनाथ गोरे, पांडुरंग नामदेव गोरे, भगवान नामदेव गोरे यांनी मला हरकत अडथळा करून मला शिवीगाळ केली। परंतु मी काल पोलीस स्टेशनला गेलो असता आमच्या गावचे जावई ठोंगे साहेब त्यांनी दबाव टाकून चौधरी साहेबाला तपास दिला। चौधरी साहेबाला सांगून आम्हाला अरेरावेची भाषा केली। पोलीस स्टेशनच्या बाहेर हो, तुला काय करायचं ती कर। जर आम्हाला असंच जर न्याय मिळत नसेल तर तहसील साहेबांनी यात लवकरात लवकर इंटरफेअर करून आम्हाला न्याय द्यावा। आम्ही वारंवार BDO साहेबाकडं किंवा ग्रामसेवक माने मॅडम आणि सरपंच पोलीस पाटील यांची सकाळी भेट घेऊन सुद्धा यांनी माझं कुठलंही निवारण काही केलं नाही। परंतु मला माझ्या शेतीत जाण्यासाठी रस्ता अडवलेला आहे। त्यांनी शेतात आता जाण्यासाठी रस्त्यावर ट्रॅक्टर अडवं लावलेलं आहे, खडीनं भरलेलं। मी बैलगाडी घेऊन गेलो, माझी बैलगाडी पुढं ट्रॅक्टर आहे, पाठीमागं माझी बैलगाडी सोडलेली आहे। तरी माझी जनावरं लेकरं बाळं उपासमारीच्या वेळेत आहेत, तरी मला न्याय मिळावा। परंतु त्यांनी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर ट्रॅक्टर रस्त्यावर बाहेर काढून मला रस्ता खुला करून मिळावा। बार्शी पोलिसांनी आपल्यावरती नेमके अरेरावी करण्याचं कारण काय? ते आमच्या गावचे जावई ठोंगे साहेब आहेत, ती त्यांचे सासरे असल्यामुळे त्यांना फोन करून दबाव टाकला व त्यांनी आमच्यावर अरेरावेची भाषा वापरली। हो, पोलीस स्टेशनच्या बाहेर तुला काय करायचं ते कर, तू तिकडं कुठनं जायचं तिकडं जा, मला माहीत नाही तुझी कुठनं वाट आहे ती, तू अजिबात तिकडे फिरकायचं नाही। तहसीलदार जाणं, कोर्ट जाणं, BDO जाणं, ग्रामसेवकला अर्ज दे। मग मला ग्रामसेवक वारंवार सगळ्याला तक्रारी देऊन प्रशासनाला, तरी माझी कुठलीही दखल घेतलेली नाही। मग मला न्याय ही घटना कमीत कमी 10 वर्ष झालं मला हे शेजारी सगळे आजपासून 10 वर्षापूर्वीपासून मला त्रास देत आहेत, तरी मी हे सहन करत आहे। तक्रारीचं निवारण जर नाही झालं तर आपण नेमकं काय कराल? तक्रारीचे निवारण जर नाही झाले तर मी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशी तहसील समोर सहकुटुंब अमर उपोषण धरण्याच्या तयारीत आहे। आपल्याला अरेरावीची भाषा केली याबद्दल आपण वरिष्ठांकडे दाद मागणार आहात का? हो, वरिष्ठांकडे दाद मागणार आहे ना। नेमके चौधरी साहेब यांच्याकडे ठाणे अंमलदार म्हणून चार्ज आहे का? ठाणे अंमलदार ते दुसऱ्याकडे चार्ज आहे, परंतु ते तुळजापूरला ड्युटीला असल्यामुळे त्यांनी चौधरी साहेबाकडे तपास दिल्यामुळे ते चौधरी साहेब आम्हाला बोलवले चौधरी साहेबांनी तपासासाठी। परंतु आमच्याच गावचे जावई पांडुरंग नामदेव गोरे यांचे जावई ठोंगे साहेब यांनी त्यांच्यावर फोन करून किंवा काही दबाव टाकून आम्हाला पोलीस स्टेशनमधून अरेरावेची भाषा केली आणि आम्हाला बाहेरून हाकलून काढलं पोलीस स्टेशनच्या। आणि ती परंतु आम्ही बाहेर आल्यानंतर ती 1 ते 1.5 तास आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये बोलत बसली, चर्चा करत बसली। चौधरी साहेब, पांडुरंग गोरे, बालाजी काशीनाथ गोरे, भगवान गोरे ही 1.5 तास कमीत कमी त्यांनी त्यांचा CCTV कॅमेरा तपासावा। तरी सुद्धा आम्हाला, आणि तू कुठं जायचं तिकडं जा, आणि तू आमच्याकडे यायचं नाही, BDOकडे जायचं, तहसीलदारकडे जायचं, आम्हाला विचारायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही, तुला कसं जायचं शेतात जा, अगर ना जा, तुझं पडीक ठेव, काय कर, आम्हाला देणं घेणं नाही, अशी भाषा वापरली त्यांनी।